मित्रांनो, या चांडाळ चौकडीवर संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे आणि अशामध्ये या प्रफुल्ल पटेलचा हा व्हिडिओ हे फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि हे अत्यंत भयानक आहे. प्रफुल्ल पटेल, तुला हा महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही. तू ज्या पद्धतीचं वर्तन केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजिबात शोभणारं नाही. लक्षात घे प्रफुल्ल पटेल, तुझ्या मनात काही नाही, परंतु हे महाराष्ट्राला शोभणारं अजिबात नाही. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. काही मॅनर्स असतात. तुला काही मॅनर्स नावाचे काही प्रकार माहीत आहेत की नाही? ते मॅनर्स महाराष्ट्रातले आहेत, ते मॅनर्स या देशातले आहेत, या देशातील संस्कृतीचे आहेत. ते मॅनर्स येथील भारतीय संस्कृतीचे आहेत, जे कदापिही विसरता येणार नाहीत. एखाद्या स्त्रीसोबत, महिलेसोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आणि ती महिला राज्याची डेप्युटी CM आहे. राज्यातील सर्वात रेप्युटेड VIP व्यक्ती असणाऱ्या अजितदादा पवार यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत आणि त्यांच्यासोबत कसं वागायचं हे प्रफुल्ल पटेल, जर तुला येत नसेल, संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कुठं खांद्याला हात लाव, हाताला धर, हे अजिबात महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अगोदरच संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यावर नाराज आहे. का नाराज आहे तुला सुद्धा माहीत आहे. तू तुझं फेसबुकचं पेज उघड आणि त्यावर येणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांच्या एकदा कॉमेंट बघ. कधी कधी तुला कॉमेंटसुद्धा बंद कराव्या लागतात. तुझी लायकी काय, तुझी अवकात काय ते पहा अगोदर प्रफुल्ल पटेल. हे कदापिही महाराष्ट्र खपवून घेणार नाही म्हणजे नाही. आणि मित्रांनो, यामुळे प्रफुल्ल पटेल, लक्षात ठेवा, या प्रफुल्ल पटेलला राजकारणातून वॉशआउट यामुळे करणं गरजेचं आहे. कारण अजितदादा पवार यांच्या जाण्यानं या माणसाला कसलंही दुःख झालेलं नाही. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळेस हा एकीकडे अदानी आणि एकीकडे अंबानी भारतातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या मध्यभागी बसला होता आणि तिथं अगदी खळखळून हसत होता. एकीकडे बाकीच्यांचे चेहरे कशा पद्धतीने होते. शोकसभा म्हणजे काय की खरंच दुःख झालेलं आहे. दुःख प्रकट करण्यासाठी, शोक प्रकट करण्यासाठी अजितदादा पवार यांचा मृत्यू काही वयोवृद्धाने किंवा एखाद्या दुर्धर आजाराने झालेला नाही. अचानक अजितदादा आपल्यातून अजितदादांचं एक्झिट झालेलं आहे आणि हे महाराष्ट्राला पचायला, महाराष्ट्र हे पचवायला तयारच नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या मनात तर असं आहे की हा घातपात आहे, अपघात नाही. जवळपास कोणत्याही गावामध्ये, खेडेगावामध्ये जा, एखाद्या शेतकऱ्याला विचारा, एखाद्या कष्टकऱ्याला विचारा, एखाद्या सर्वसामान्य माणसाला विचारा, प्रत्येक माणूस हेच म्हणत आहे की हा घातपात आहे. आणि किमान या काही नेग्लिजन्सी आहेत, काही चुका आहेत, DGCAच्या असतील, VSR कंपनीच्या असतील, त्यांच्या चुकामुळे, मानवी चुकामुळे म्हणा किंवा मुद्दामहून ठरवून चुका केल्या की काय, अशा पद्धतीचे अनेक संशय व्यक्त होत असताना हा माणूस अजितदादा गेल्यानंतर एवढ्या पद्धतीने खळखळून हसतो. आणि ज्या वेळेस रोहित पवार अगदी प्रामाणिकपणे याविषयी आवाज उठवतात, भाष्य करतात, बोलतात, प्रश्न विचारतात, त्यावेळेस ही चांडाळ चौकडी आणि काही ठराविक लोक, खास करून भारतीय जनता पार्टीशी संबंधित काही लोक, वेगवेगळ्या पेजच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता कोण तो बन असेल किंवा जे पेज आहेत, आय देवेंद्रा वगैरे असे अनेक पेज आहेत, यावरून रोहित पवार यांना जे ट्रोलिंग केलं जात आहे हे अत्यंत भयानक आहे. कोणीही, मी सुद्धा आणि कोणीही, रोहित पवार असतील किंवा भारतातील, महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती भारतीय जनता पार्टीकडे बोट करत नाही. मग असं असताना भारतीय जनता पार्टी हे प्रकरण स्वतःवर ओढून का घेत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. एकीकडे असं आहे का की जो VSR कंपनी आहे, DGCA आहे, त्याच्यावर आरोप झाले आणि त्याच्यावर जर कार्यवाही झाली तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला, च्या प्रतिष्ठेला काही होईल. परंतु प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का माणूस महत्त्वाचा आहे? किंवा तो नायडू म्हणून कोण मंत्री आहे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्याचा जर राजीनामा झाला
तर सरकारवर दबाव निर्माण होईल का, की चंद्रभाऊ नायडू यांचा सरकारला नरेंद्र मोदी यांना जो पाठिंबा आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का, किंवा त्यांच्या टेकूवर केंद्र सरकार उभा आहे त्यावर काही परिणाम होईल का. म्हणजे तुमची प्रतिष्ठा, तुमची साख, तुमची सत्ता यासाठी जर तुम्ही अजितदादांचा बळी देणार असाल तर हे महाराष्ट्र कदापिही खपून घेणार नाही. आणि प्रफुल्ल पटेल, तू अव्हिएशन मिनिस्टर होतास, मंत्री होतास, तुला मंत्री केलं शरद पवार यांनी, तुला मंत्री केलं अजितदादा पवार यांनी, तुला एवढी मोठमोठी पदं दिली, तू सत्ता भोगली, प्रचंड पैसा कमवला, भ्रष्टाचार केला, तुझ्यावर अनेक आरोप झाले जे भारतीय जनता पार्टीकडून झाले, तुझी चौकशी लागली आणि त्यामध्ये तुला आता क्लीन चिट वगैरे भेटेल. लक्षात घ्या, नेता 99.99% नेते हे भ्रष्ट आहेत. मग ते राष्ट्रवादीचे असोत, शिवसेनेचे असोत, काँग्रेसचे असोत, भारतीय जनता पार्टीचे असोत, यामध्ये भ्रष्टाचार करण्याला कोणत्याही पक्षाची मर्यादा आडवी येत नाही. परंतु येथे मुद्दा भ्रष्टाचार हा नसून येथील एक बहुजनांचा नेता अस्सल शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा नेता, बहुजनांचा आवाज, मराठ्यांचा बुलंद आवाज असणारे अजितदादा पवार, त्यांनी स्वतःला जातीच्या पातीच्या राजकारणामध्ये बांधून घेतलेलं नसलं तरी सुद्धा जी एक मराठा राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे ती मात्र कदापिही भरून निघणार नाही. आणि अशा वेळी एवढा मोठा, खरं तर सगळ्यात जास्त दुःख या लोकांना व्हायला पाहिजे होते, परंतु सगळ्यात जास्त टवटवीत हे लोक दिसत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र यांच्याकडे बोट दाखवत आहे, अंगुली निर्देश करत आहे. प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्र कदापिही खपून घेणार नाही. हे प्रफुल्ल पटेल, तुला या गोष्टी 100% महागात पडणार आहेत, लक्षात ठेव. आणि तिसरी गोष्ट, NCPवर तू तुझे जे हक्क अधिकार दाखवत आहेस हे महाराष्ट्राला कदापिही खपून घेणार नाही. हा महाराष्ट्र तू ज्या पद्धतीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेस ते मात्र महाराष्ट्र कदापिही खपून घेणार नाही. लक्षात घे, अजितदादा पवार जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं महत्त्व येथील बहुजनांना कळलं नाही. परंतु घरातील एखादा ज्येष्ठ व्यक्ती, घर चालवणारा व्यक्ती, घराचा आधार व्यक्ती, घराचा कुटुंब प्रमुख जोपर्यंत असतो तोपर्यंत तो राबतो, सर्वांसाठी कष्ट करतो, तो आधार असतो. आणि असा व्यक्ती जोपर्यंत असतो तोपर्यंत त्यांच्या घरच्यांनाही अनेकदा असं होतं की त्याचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत घरचे सुद्धा त्याला तोडून बोलतात. लक्षात ठेवा, अगदी त्याच पद्धतीने अजितदादा पवार यांचं झालेलं आहे. जी उपेक्षा एखाद्या कुटुंब प्रमुखाला, एखाद्या जबाबदार कुटुंब प्रमुखाला जी उपेक्षा त्याच्याच घरच्यातून येते, घरच्याकडून येते आणि तो कुटुंब प्रमुख अचानक गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना लक्षात येतं की अरे बाबा, मग आता तर आपलं सगळं संपलं आणि हे होते तोपर्यंतच आपलं बरं होतं. ही जाणीव आता महाराष्ट्राला अजितदादा पवार यांच्या जाण्याने झालेली आहे आणि या जाणीवेतून महाराष्ट्र कदापिही सावरणार नाही. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, नीट राहा, लक्षात ठेव. तू उलट तुझी जिम्मेदारी होती, महाराष्ट्राने तुला डोक्यावर घेतलं असतं. ज्या पद्धतीने रोहित पवार आक्रमक पद्धतीने प्रश्न विचारत आहेत त्या पद्धतीने जर तू आक्रमक पद्धतीने भूमिका घेतली असती, तुला खरंच जर दुःख झालं असतं तर तुला सुद्धा या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असतं. नीट विचार कर आणि नीट राहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.